मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने स्वानंदी समरची गोळ्या खाण्याची सवय सोडवणार आणि मलिकाला चांगलाच आता हादरा बसणार. आता नेमकं कसं आणि काय घडतं ह्या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये पाहूया. तर इकडे आता स्वानंदीला आजींच्या मार्फत समजलेलं असतं की समर ज्या काही गोळ्या खातोय त्या त्याला डॉक्टरांनी वगैरे सांगितलेल्या नसून त्या त्याला मलिकाने खायला सांगितलेल्या आहेत. मग आता स्वानंदीला प्रश्न पडत असतो की मलिकाने समरला ह्या गोळ्या का बरं खायला लावल्या असतील? ना डॉक्टरांचा सल्ला घेतलाय ना काय, पण मग तरीही समर ह्या गोळ्या नेहमी का घेत असतील? नाही नाही नाही, असं सतत गोळ्या औषधं खात राहणं शरीरासाठी चांगलं नाही आहे. शरीराच्या अवयवांवरती सुद्धा ह्या गोळ्यांचा काहीतरी परिणाम होतच असेल ना राजवाड्यांच्या. पण मग काय करू? गोळ्या घेऊ नका असं जर मी त्यांना सांगितलं तर त्यांना ते पटणार नाही, कारण त्या गोळ्या हीच त्यांची लाईफलाईन आहे, हेच त्यांचं आयुष्य आहे असं त्यांना आता पटून गेलं आहे. पण मग काय करू? कशा सोडवता येतील त्यांच्या ह्या गोळ्या? मला काहीतरी तर केलं पाहिजे असा विचार करत आता स्वानंदी ही ऑफिसला जायला निघालेली असते. आता रस्त्यामध्ये ऑफिसला जात असतानाच तिला एक लहान मुलगी पेपरमेटच्या गोळ्या घेताना दिसते. आता स्वानंदी ते बघते आणि तिच्या लक्षात येतं की हो, खोट्या गोळ्या. मी अशा गोळ्या तिथे जर बॉक्समध्ये ठेवल्या की ज्या खऱ्या नाही आहेत, पण ज्या समरच्या गोळ्यासारख्या आहेत, तर समरच्या लक्षातही येणार नाही. समर गोळ्याही घेतील आणि समरना त्रासही राहणार नाही. काय वाह स्वानंदी, वाह, शाबास, अशी स्वानंदी स्वतःला शाबासकी देते. दुसऱ्या दिवशी स्वानंदी काय करते, घरी आल्यावर पहिला आता ती समरच्या त्या गोळ्यांच्या डब्यांचा समर घरात नसताना एक फोटो काढून घेते आणि मग नंतर बाजारातनं तशा नकली ज्या गोळ्याच नाही आहेत तशा गोळ्या घेऊन येते आणि त्या गोळ्या ती आता समरला खाण्यासाठी तिथे ठेवते. आता समरला तर माहीतच नसतं की त्याच्या गोळ्यांची स्वानंदीने अदलाबदली केली आहे. त्यामुळे समर आपला रोजच्यासारखा त्या ज्या गोळ्या असतात त्याच घेत असतो. त्याच्या लक्षातच आलेलं नसतं की स्वानंदीने ह्या गोळ्या बदलल्यात. मग आता स्वानंदी ही चांगला 1 आठवडामध्ये जाऊन देते. ती बघत असते रोज समर गोळ्या खातोय पण समरला काहीही त्रास होत नाही आहे. मग एक दिवस स्वानंदी समरला विचारते, राजवाडे, तुम्ही या गोळ्या घेताय, तुम्हाला काही त्रास नाही का झाला? समर म्हणतो, अहो काय बोलताय तुम्ही हे स्वानंदी मॅडम, नाही म्हणजे जनरली मला त्रास होऊ नये यासाठी मी गोळ्या खातो. तुम्ही मी गोळ्या खातोय म्हणून मला त्रास होतोय का असं कसं विचारताय? तुम्हाला असं म्हणायचं आहे का की या गोळ्यांमुळे मला काही त्रास होतो का? स्वानंदी म्हणते, नाही, मला हेच विचारायचं आहे की तुम्ही या गोळ्या खाता म्हणून तुम्हाला काही त्रास होतो का? त्यावर समर म्हणतो, नाही हो, गोळ्यांमुळे त्रास का होईल? स्वानंदी म्हणते, नाही होत ना, मग नका खाऊ पुन्हा आता या कधीच गोळ्या. समर म्हणतो, अहो आत्ताच म्हणालात ना गोळ्या खाल्ल्या म्हणून मी व्यवस्थित आहे म्हणून, आणि आत्ता म्हणता गोळ्या नको खाऊ. स्वानंदी म्हणते, तुम्ही या गोळ्यांमुळे व्यवस्थित नाही आहात, तुम्ही कायमच व्यवस्थित होतात. त्यावर समर म्हणतो, म्हणजे? त्यावर स्वानंदी म्हणते, तुम्ही या ज्या गोळ्या खाताय ना त्या खोट्या गोळ्या, तुमच्या खऱ्या गोळ्या कधीच फेकून दिल्यात मी. समर म्हणतो, काय? स्वानंदी म्हणते, हो, तुम्हाला मी गोळ्या खाऊ नका सांगितलं असतं तर तुम्ही ऐकलं नसतं ना माझं, म्हणून. समर म्हणतो, माझी एवढ्या वर्षांची सवय तुम्ही अशी सोडवलीत? आणि मग तू स्वानंदीला मिठीच मारतो पटकन. आता समरने मिठी मारल्यावर स्वानंदीला सुद्धा म्हणजे आनंद होतो, म्हणजे कसं तरी वाटतं, सगळ्या भावना मिश्र असतात. स्वानंदीला आता आपल्याला म्हणजे ऑकवर्ड करायचं नाही आहे हे समरच्या लक्षात येतात. समर लगेचच स्वानंदीला मिठीतून सोडतो आणि सॉरी म्हणू लागतो. स्वानंदी म्हणते, नाही, इट्स ओके, काही हरकत नाही आहे, तसंही मैत्रीत तर एवढं चालतंच ना. आणि मग लगेचच आता ती म्हणू लागते, राजवाडे, मला आजींकडनं कळालं की तुम्ही ज्या गोळ्या घेता त्या तुम्हाला डॉक्टरने वगैरे सजेस्ट केलेल्या नाही आहेत, तर तुम्ही त्या गोळ्या काकूंच्या सांगण्यावरून घेता, म्हणून मी त्या गोळ्या तुमच्या बंद केल्या. त्याबरोबर आता हे सगळं काही बोलणं अर्पिताने ऐकलेलं असतं. आता हे सगळं ऐकल्याच्या नंतर अर्पिताला तर खूप मोठा धक्काच बसलेला असतो. अर्पिता आता ताबडतोब तिकडनं मलिकाकडे येते. ती मलिकाला हाका मारते, मॉम मॉम मॉम. त्याबरोबर मलिका म्हणते, ए अप्पे, कशाला अशी ओरडतेस गं, काय एवढं कोसळलं आहे तुझं? त्यावर मग मलिकाला आता अर्पिता सांगू लागते, मॉम कोसळलं आहे,
आपलं आयुष्य संपायची वेळ आली आणि तुला फक्त कोसळण्याचं पडलं आहे. मल्लिका म्हणते, अर्पे असं का बोलतेस, काय झालं आहे? त्याबरोबर मग लगेचच आता ती सांगायला लागते, मॉम तुला माहिती आहे, कालच तू मला म्हणालीस ना की एवढे दिवसांपासून दादाला त्या गोळ्यांची सवय लावली आहेस म्हणून. आज त्या आगाऊ स्वानंदीने दादाची तू लावलेली गोळ्या खाण्याची सवयसुद्धा सोडवलेली आहे. त्यावरती म्हणते, काय, हे कसं शक्य आहे? त्यावर अर्पिता सांगते, तिने दादाला नकली गोळ्या खायला लावल्या आठवडाभर आणि त्यामुळे दादाला काही त्रासच झाला नाही. मग त्याच्या लक्षात आलं की त्याला ह्या गोळ्या घेण्याची काहीही गरज नाही आहे. त्याबरोबर हे ऐकून मल्लिकाला खूप राग येतो. मल्लिका म्हणते, काय, त्या आगाऊ स्वानंदीने मी समरला लावलेली सवय सोडवली? बाप रे, काय करायचं या स्वानंदीचं ना मला काहीच कळत नाही आहे. पण आता मी या स्वानंदीला सोडणार नाही आहे. लवकरात लवकर हिचा मला काही ना काहीतरी बंदोबस्त हा करावाच लागणार आहे. आज हिने समरची गोळ्या खायची सवय सोडवली, उद्या ही आणखीन काहीतरी करेल. त्यावर अर्पिता म्हणते, मॉम अगं आता दादा ना तुझ्या हातातनं पूर्णपणे निसटत चाललेला आहे आणि पूर्णपणे आता तो त्या स्वानंदीच्या ताब्यात जायला लागलेला आहे. मॉम जर असंच सुरू राहिलं ना तर एक दिवस असा येईल की ती स्वानंदी तुझी जागा घेईल. तुझ्या जागी ती आता सगळ्या घरात नोकरांवरती सगळ्यांवरती हुकूमत गाजवेल आणि आता जसं समरदादा तुझं ऐकतो ना तसं त्या स्वानंदीचं ऐकेल. मग बघ. त्याबरोबर लगेचच मल्लिका म्हणते, गप, उगाचच्या उगाच असं काहीतरी वेड्यासारखं बडबडू नकोस. मी असं काही होऊ देणार नाही होऊ देणार मी असं काही. एवढी वर्ष मी समरला काय उगाच मुठीत ठेवलेलं नाही आहे. ह्या पैशांसाठी, या प्रॉपर्टीसाठी, या इस्टेटीसाठी मी त्याला माझ्या मुठीत ठेवलं आहे. अंशू तर काही कामधंदा करत नाही. मग मी काय करणार होते सांग ना? त्या समरलाच मला गोड बोलावं लागणार होतं ना, जेणेकरून तो तरी कामधंदा करेल, मग पैसा मिळेल आपल्याला, कळलं का? अंशूने जर बिझनेसमध्ये व्यवसायामध्ये लक्ष घातलं असतं ना तर मी त्या समरला सगळ्यातनं असं यू बाजूला फेकू शकले असते. पण अंशू लक्ष घालणं दूर, अंशू तर तिकडे बघतही नाही, फिरकतही नाही. मग मी काय करणार? अंशूला फक्त पैसा उडवता येतो, पैसा खर्च करता येत नाही, पैसा सांभाळता येत नाही. त्याबरोबर अर्पिता म्हणते, मॉम अगं जाऊ दे, सध्या त्या स्वानंदीचं काहीतरी बघ. त्यावर ती म्हणते, हो ते काय करायचं ते मी बघते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे स्वानंदी हिला खूप मोठा आणि गहन प्रश्न पडलेला असतो. तो म्हणजे, काकू असं का बघतात? राजवाडेंच्या हेल्थबरोबर हे असं का केलं असेल त्यांनी? नाही म्हणजे बाकीच्या गोष्टी मी समजू शकते, पण एखाद्या माणसाची हेल्थ खराब करून काकूंना असं काय मिळणार आहे? आणि बरं तर ती व्यक्तीही कोणी लांबची दूरची नाही आहे किंवा अशीच तोंडाने नातं जपणारीही नाही आहे. स्वतःच्या सख्ख्या पुतण्याच्या बाबतीत काकू असं कसं काय वागू शकतात? आणि का? काकूंना हे सगळं करताना काहीच वाटलं नसेल का? काकूने हे सगळं का केलं असेल? काय मिळालं असेल काकूंना हे सगळं करून? काय झालं असेल म्हणून काकूंनी राजवाडेंना उगाचच्या उगाच एवढ्या गोळ्या औषधांची सवय लावली असेल? असे नाना प्रकारचे विविध प्रश्न आता स्वानंदीच्या मनात येत असतात. उत्तर मात्र एकाचंही सापडत नसतं. स्वानंदी विचार करते, जाऊन थेट काकूंना विचारू का की त्यांनी राजवाडेंना गोळ्यांची सवय का लावली म्हणून? नाही, नको. तसंही मी जाऊन विचारलं तर थोडीच ना काकू मला खरं सांगणार आहेत. मला सांगण्यासाठी त्यांच्याकडे नवीन कुठली तरी थाप तयार असेलच. त्यापेक्षा न विचारलेलंच बरं. उलट जर त्यांना कळालं की मी राजवाडेंची सवय सोडवण्यात यशस्वी झाले तर मला वाटतं त्यांना रागच येईल किंवा त्यांच्या पोटात दुखेल. त्यापेक्षा राजवाडेंनी गोळ्या खायच्या बंद केल्यात ही गोष्ट काकूंना न कळालेलीच बरी. पण हे सगळं जे काही काकू करतात ना ते खूप चुकीचं आहे. आता मला डोळ्यात तेल घालून प्रत्येक वेळी काकूंवरती लक्ष ठेवावं लागणार आहे. काकू कधी राजवाडेंच्या बाबतीत काय वागतील आणि कधी काय नाही काही सांगता येत नाही. इतक्यात समर तिकडे येतो. समर नोटीस करतो स्वानंदी कसल्या तरी गहन मग्न विचारात बुडली. समर स्वानंदीला विचारतो, काय झालं स्वानंदी मॅडम, कसला एवढा गहन विचार करताय? काही झालं आहे का? स्वानंदी म्हणते, नाही काही झालेलं असं नाही आहे, ऑफिसचा कामाचा विचार करते, बस काही नाही. त्यावर समर म्हणतो, हां मग ठीक आहे, कारण कामाचा विचार हा माणसाने केलाच पाहिजे. त्याबरोबर स्वानंदी म्हणते, हो ना हो, अगदी बरोबर. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान